बाद झाल्यामुळे नक्कीच अपेक्षा हा चेंडू या नक्कीच एक मोठा फटका खेळला एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार निळजे संघाला आजचे दिवसभरातले दोन्ही सामने 2 चेंडू 9 धावा असे खेळावे लागलेत. या अगोदर योगेशने चौकार खेळला होता. कंपल्सरी 9 विकेट जास्त आहे निळजे संघाच्या. तब्बल 6 फलंदाज त्यांचे बाद झालेत आता आणि फक्त 3 फलंदाज उत्तर शिव संघाचे बाद झाले. 2 चेंडू आणि 9 धावा. या चेंडूवरती सामन्याचा निकाल स्पष्ट होईल. फलंदाज समोर आहे अजय. उजव्या यष्टीच्या बाहेर बघायचंय सरांचा येतोय वाईटचा इशारा. एक खराब चेंडू. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. मगाशी सुनंदन लेले सरांचं एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही. मानसिक कसोटीवरती कोणत्या स्टेजवरती आहात. ज्या खेळाडूची स्टेज वरची आहे तो खेळाडू नक्कीच इथं यशस्वी होणार आहे. क्रिकेट हा असाच खेळ आहे. प्रेशर जो हँडल करू शकतो हा चेंडू. नक्की एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. टायमिंग फसले. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. चेंडू इकडे तिकडे स्पिन होतोय. एक धाव तर केव्हा दुसऱ्या धावेला प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा. शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज. क्रिकेटच्या इतिहासातली नक्कीच ही मोठी घटना आहे. या मैदानावरती हा इतिहास घडलाय. योगेशनं तो इतिहास या मैदानावरती आजच घडवलाय. शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना षटकार खेचलाय. आता बघायचं या इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय. तुल्यबळ संघ ताकदवान प्रतिस्पर्धी. घनघोर युद्ध. रोमांच आणि थरार. सगळ्या क्रीडा रसिकांना विनंती आहे उभं राहायचंय आणि या चेंडूचं स्वागत करायचंय टाळ्यांच्या गजरामध्ये. शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज. 4 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्हॉलेंटियर्स जागे उभे राहा. एक जबरदस्त सामना. शेवटचा चेंडू कोण होईल नायक आणि कोण असेल खलनायक. वाईड चेंडू. सामना अजून लांबवलाय. शेवटचा चेंडू आणि 5 धावा. दुनिया माने जोरों को कोई ना माने कम जोरों को. नक्कीच 5 धावा पाहिजेच आहेत. चौकार मारून सामना टाय झाला तरी सामना निळजे संघाला मिळणार नाही. अरुण शेवटचा आणि याच बरोबर एक जबरदस्त फटका. बघायचंय चेंडू. षटकार. थांबा. प्रेक्षकांनी घोषणा केली. पंचांकडून घोषणा यायची आहे आणि षटकार. हा सामना दुसऱ्यांदा शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून जिंकलाय. निळजे संघानं दुसऱ्यांदा इतिहास घडवलाय. दुसऱ्यांदा चमत्कार घडवलाय. व्हॉट अ सुपर मॅच. जबरदस्त सामना. ऑफ साइडला मारलेला षटकार. कव्हरला मारलेला षटकार. एक देखणा आणि राजेशाही फटका. आमदार रमेशदादा पाटील देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाचं वितरण होईल. सर्वांनाच आनंदित आणि उत्साहित करणारा हा सामना जिंकलाय निळजे संघाने. नक्कीच या स्पर्धेचा थरार आमदार साहेबांना या ठिकाणी अनुभवायला मिळालाय. रमेशदादा पाटील उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाचे वितरण करायचे. बऱ्याच प्रेक्षकांकडून भरपूर अशी पारितोषिक या खेळाडूला मिळतील. या संघाला मिळतील. निळजे अनेकांच्या अपेक्षा चुकवत, अनेकांना थक्क करत, अनेकांना चकित करत या सामन्यावरती आपलं नाव कोरलंय आणि 1 लाख रुपये नक्की त्याने जिंकलेत. या सामन्यामध्ये आपण
पाहिलं 1 लाखासाठी हा सामना खेळवला जात होता. जबरदस्त कामगिरी करणे उत्तर शिवसंघाला 1 लाख रुपयाने हुलकावणी दिली आणि सेमीफायनल मधून ते बाहेर पडले. चित्तथरारक सामन्यांची मालिका, उत्कंठा शिगेला पोहोचवणारे सामने, काळजाचा ठोके चुकवणारे सामने, हृदयाची धडधड वाढवणारे सामने, तर हृदय धडधडायला लावणारे सामने. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2015 उत्तरोत्तर स्पर्धेची चरणसीमा वाढताना आपण पाहतोय. स्पर्धा चरणसीमेवरती पोहोचतोय. बहारदार खेळाडू क्रीडा रसिकांची मन जिंकलेले संघ आणि खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. या ठिकाणी अजय या खेळाडूला भगवान पांडुरंग पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. निवृत्ती पाटील सरपंच निळजे यांनी अजयसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. तर सरपंच रत्नाताई अरुण पाटील यांनी 5000 रुपयाचं पारितोषिक निळजे संघाला या ठिकाणी दिलंय. गिरीधर पाटील माजी सरपंच निळजे यांनी 2000 रुपयाचं पारितोषिक निळजे संघाला दिले. जबरदस्त मुकाबला. अजय याला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. अजयला बघा प्रेक्षकांनी कसं डोक्यावरती घेतलंय. क्षणात सामना फिरवण्याची क्षमता ताकद त्याने दाखवली आणि कव्हरला अतिशय प्रेक्षणीय फटका. टप्पा पडेपर्यंत प्रेक्षकांच्या जीवात जीव नव्हता, आत की बाहेर, परंतु काही इंच चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला आणि क्षणार्धात निळजे संघानं या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश केला. जबरदस्त मुकाबला. अजयचं कौतुक आमदार साहेबांकडून या ठिकाणी होतंय. आमदार रमेश दादा पाटील उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाचं वितरण करायचं. एक आकर्षक चषक आणि 2 टी-शर्ट या ठिकाणी मिळतील. निळजे गावच्या ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती सुवर्णाताई हनुमान पाटील यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक अजयला. त्याचबरोबर निळजे संघासाठी लक्ष्मणराव चौधरी यांच्याकडूनही 5000 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार मारणारा खेळाडू अर्थात अजय यासाठी देखील लक्ष्मणराव चौधरी यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त कॉन्टेस्ट. नक्कीच या स्पर्धेतले उंची वाढवणारे सामने आपण पाहतोय. स्पर्धेची उंची या खेळाडूंमुळे वाढणार आहे. आमदार साहेबांनी एक जबरदस्त व्यासपीठ खेळाडूंना उपलब्ध करून दिल्यानंतर किती जबरदस्त मुकाबले आपण पाहतोय. अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारे सामने आपल्या समोर. जबरदस्त. खेळाडूचं कौतुक या ठिकाणी होते. अजून बक्षीस आहेत या ठिकाणी. पटकन ते पाकिट आमदार साहेबांकडे पोहोचवा. अजय हा खेळाडू, मगाशी योगेश बाद झाल्यानंतर अजय यानं सामना फिनिश केला. संतोष याने वरती थांबा. कोण संतोष? संघनायक संतोष वर यायचंय. संघाला बक्षिसाने गौरवण्यात आलेला आहे. अनेक लोकांनी, अनेक बक्षीसदात्यांनी भरभरून अशी बक्षिसं या खेळाडूंवरती दिलेली आहे, उधळलेली आहेत. मुक्त हस्ताने ही बक्षिसं त्यांनी उधळलेली आहेत. अजय परत एकदा वर यायचंय. खेळावरती प्रेम करणारे क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत आणि त्यामुळे खेळ हा बहरतोय, फुलतोय आणि रंगतोय कैलासवासी रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. असं म्हणतात की सामान्य माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खेळ आणि कला ह्या संपणार नाहीत. उदात्त भावनेनं, बक्षिसानं गौरवणारे एक क्रीडा रसिक आपण या मैदानामध्ये पाहतोय. तब्बल 50 हजार रुपयाची पारितोषिक एकेका खेळाडू जिंकतोय. या एका दातृत्वाचं प्रतीक या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यानंतर उद्या सकाळी 8:30 वाजता सामना सुरू होईल. चोळेगाव विरुद्ध संदप. दोन्ही संघांनी खेळाडूंनी नोंद घ्या. आणि 9:30 वाजता शिळगाव, त्या सामन्यातला विजेता संघ शिळगाव या संघाविरुद्ध खेळेल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये.
याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आणि उद्या ओपनचे जे सामने होणार आहेत, आर्या 11 विरुद्ध R1 स्पोर्ट्स, परी 11 विरुद्ध आदित्य 11, कुशाला 11 विरुद्ध जितू 11, साई 11 विरुद्ध अतुल 11, असे उद्या शहरी संघांचे सामने होणार आहेत. जबरदस्त कॉन्टेस्ट मैदानामध्ये आपण पाहतोय. स्पर्धेला उधाण प्राप्त झाले. रंगत या स्पर्धेची उत्तरोत्तर शिगेला पोहोचते आणि हाच थरार, हाच जल्लोष असाच कायम राहणार आहे. या ठिकाणी दिवसभरामध्ये आपला संपूर्ण नृत्य कलाकार त्यांनी आपला जलवा दाखवला. बँड पथकाने आपली सुमधुर संगीत आपल्यावरती उधळण केलं. चंद्रकांत फुटाणे अर्थात हंस डीजे यांनी देखील संगीताची जादू आपल्यावरती बिखेरली. क्रीडा रसिकांनी जबरदस्त असा प्रतिसाद या स्पर्धेला दिला. मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. क्रीडा रसिकांनी बक्षिसांची भरपूर अशी उधळण खेळाडूंवरती केली आणि समालोचकांनी देखील आपल्या